नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। ग्रुप ग्रामपंचायत बोर्ली 15व्या वित्त आयोग निधीचा अपार खुलासा, आरटीआयने उघडकीस आणले फसवणुकीचे गुपित। आरटीआय कार्यकर्त्याच्या तक्रारीने प्रशासनाची चौकशी सुरू, केंद्रीय मंत्रालयापासून राज्यपालांपर्यंत मागणी। ग्रुप ग्रामपंचायत बोर्ली, तालुका मुरुड, पद्मदुर्ग, जिल्हा रायगड येथे 2023-24 व 24-25 सणासाठी मिळालेल्या 15व्या वित्त आयोग निधीतून झालेल्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता व निधी अपार झाल्याचा गंभीर संशय व्यक्त होत आहे। आरटीआय कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते प्रतीक प्रमोद कनगी, राहणार ताराबंदर, बोर्ली, मांडला यांच्या सततच्या पाठपुराव्याने प्रशासनाला झोपेतून जागे करत चौकशी प्रक्रिया सुरू करावी लागली असली तरी प्रत्यक्ष तपासात जीएसटी बिले, वर्क ऑर्डर व पूर्णत्व प्रमाणपत्रे गायब असल्याचे प्राथमिक निदर्शनास आले आहे। या फसवणुकीच्या प्रकरणात केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज, महाराष्ट्र ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डावले व राज्यपाल देवव्रत आचार्य यांनी स्वतः हस्तक्षेप करून फसवे सरकारी अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। आरटीआय कार्यकर्ते कनगी यांनी 3 एप्रिल 2025 रोजी माहिती अधिकार अर्ज दाखल करून विकास कामांची यादी, खर्च तपशील, बिले, वर्क ऑर्डर व प्रमाणपत्रे मागितली। मात्र 30 दिवसांच्या मुदतीत माहिती न मिळाल्याने 6 मे रोजी प्रथम अपील दाखल केले। पंचायत समिती मुरुड येथे 30 मे रोजी झालेल्या सुनावणीत जनमाहिती अधिकाऱ्यांना 6 जून पर्यंत माहिती देण्याचे आदेश मिळाले, तरी उशिरा मिळालेली माहिती अपूर्ण होती। आरटीआय मधून आलेल्या कागदपत्रात विसंगती आढळल्याने 16 ऑक्टोबर 2025 रोजी पंचायत समिती मुरुड व जिल्हा परिषद रायगड यांच्याकडे निधी अपाराची तक्रार दाखल केली। या तक्रारीची दखल घेत पंचायत समितीने 1 जानेवारी 2026 रोजी चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली। गणेशाळी चौकशीत प्रतीक कनगी यांच्यासह पंचायत तपास अधिकारी मुरुड राजेश वाडेकर, राजेश तरे, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित यांच्यासमोर प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कामाची पडताळणी झाली, ज्यात काही कामांबाबत जीएसटी बिले नसणे, वर्क ऑर्डर व पूर्णत्व प्रमाणपत्रे नसणे व कागदोपत्री व प्रत्यक्ष कामात विसंगती आढळली। संपूर्ण चौकशी पूर्ण झाली असून अंतिम अहवाल सादर होणार आहे। या प्रकरणाने ग्रामीण विकास निधीच्या गैरवापराची काळजीपूर्वक वस्तुस्थिती समोर आली असून सरकारी यंत्रणेच्या ढिल्या कारभारामुळे ग्रामस्थांची फसवणूक होत असल्याचे उघड झाले आहे। कनगी म्हणाले, लोकशाहीत माहितीचा अधिकार नागरिकांचा हक्क आहे। जनतेचा पैसा पारदर्शकपणे खर्च व्हायला हवा। प्रशासनाने चौकशी केली याबद्दल आभार, पण अंतिम अहवाल सार्वजनिक होऊन दोषींवर कायद्यानुसार कारवाई व्हावी। केंद्रीय मंत्रालयापासून राज्यपालांपर्यंत मागणीच्या फसवणुकी प्रकरणात आता केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज, महाराष्ट्र ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डावले व राज्यपाल देवव्रत आचार्य यांनी स्वतः लक्ष घालण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते व ग्रामस्थांकडून होत आहे। कामे न झालेली दाखवून बिले काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर व ठेकेदारांवर शासन फसवणुकीसाठी कठोर कारवाई करावी व ग्रामस्थांना न्याय मिळावा अशी मागणी जोर धरत आहे। हे प्रकरण गाव पातळीवरील प्रशासकीय भ्रष्टाचार रोखण्यासाठी माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचे महत्त्व अधोरेखित करणारे ठरले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी निलेश फुंडे, रेवदंडा।